श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार स्वामी भक्त हो. तुमच्या स्वभावाचा फायदा घेणारे या जगात खूप लोक असतात. म्हणून स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे काही घडतं आहे ना, त्यासाठी प्रत्येक वेळी नशिबाला दोष देऊ नकोस. कधी कधी परिस्थिती आपल्याला शिक्षा देत नसते, ती आपल्याला आपल्याच स्वभावाचा आरसा दाखवत असते. आणि आज स्वामी तुला एकच गोष्ट सांगायला आले आहेत. तुझ्या याच स्वभावामुळे तुझ्यावरती ही वेळ आली आहे बाळा. हो, तुझ्या मनाचा चांगुलपणा चुकीचा नाही, तुझं प्रेम चुकीचं नाही, तुझं कोणासाठी चांगलं करण्याचं मन चुकीचं नाही. पण प्रत्येक माणसासाठी स्वतःला विसरून जाणं, प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करणं, ज्यांनी तुला दुखावलं त्यांना पुन्हा पुन्हा संधी देणं आणि मनात सगळं ठेवून शांत राहणं, हा तुझा स्वभावच आज तुझ्या दुःखाचं मोठं कारण बनलं आहे. बाळा, तू अनेकदा स्वतःच्या मनाला विचारतोस, मी कुणाचं वाईट केलं आहे, मग माझ्याच आयुष्यात एवढ्या अडचणी का? तू कोणाचं वाईट केलं नाहीस हे खरं आहे, पण स्वतःबरोबर मात्र तू अनेकदा अन्याय केला आहेस. तू दुसऱ्यांसाठी वेळ काढलास, पण स्वतःच्या मनासाठी वेळ काढला नाहीस. दुसऱ्यांच्या समस्या सोडवल्यास, पण स्वतःच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलंस. दुसऱ्यांच्या अश्रू पुसलेस, पण तुझे अश्रू मात्र लपवून ठेवलेस. आणि आता स्वामी तुला सांगत आहेत, बस झालं बाळा. आता स्वतःला हरवून दुसऱ्यांना जिंकवायचं नाही. तुझी सर्वात मोठी चूक कोणती आहे माहिती आहे का? तुझी सर्वात मोठी चूक म्हणजे तू माणसांना त्यांच्या शब्दावरून नाही, तर तुझ्या मनाप्रमाणे ओळखतोस. एखादा माणूस 2 गोड शब्द बोलला की तू त्याच्यावरती विश्वास ठेवतोस. कोणी तुझ्याशी प्रेमाने वागलं की तू त्याच्यासाठी मनापासून उभा राहतोस. पण प्रत्येकजण तुझ्यासारखा नसतो बाळा. तुझं मन स्वच्छ आहे म्हणून समोरच्याचं मन स्वच्छ असेलच असे नाही. तुझ्या मनात कपट नाही म्हणून दुसऱ्यांच्या मनात कपट नसेल असं नाही. आणि हीच गोष्ट स्वामी तुला आज समजून सांगत आहेत. चांगला राहा पण भोळा राहू नकोस. प्रेम कर पण स्वतःची किंमत विसरू नकोस. मदत कर पण स्वतःला संपवून मदत करू नकोस. माफ कर पण पुन्हा पुन्हा त्याच व्यक्तीकडून स्वतःला दुखवून घेऊ नकोस. तू प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतोस. बाळा, तुझ्या स्वभावात आणखी एक गोष्ट आहे. कोणी तुझ्याबद्दल काही चुकीचं बोललं की तू बाहेरून शांत राहतोस, पण आतून मात्र तुटत जातोस. रात्री झोपताना त्याच विचारात राहतोस, मी काय चुकीचं केलं, त्याने माझ्याशी असं का केलं, मी एवढं करूनही त्याने मला का समजून घेतलं नाही. आणि त्या विचारांमध्ये तुला शांतता हरवते. म्हणून स्वामी म्हणतात, ज्याला तुझी किंमत नाही त्याच्याकडून किंमत मिळवण्यासाठी स्वतःला त्रास देऊ नकोस. काही लोकांना तुझा चांगुलपणा कधीच समजणार नाही. काही लोक तुझ्या शांततेला कमजोरी समजतील. काही लोक तुझ्या प्रेमाचा फायदा घेतील. पण त्यासाठी तू बदलून वाईट होऊ नकोस. फक्त एवढं शिक, कुणासाठी किती द्यायचं आणि कुठे थांबायचं. तुझ्या आयुष्यातील ही वेळ कायमची नाही. आज तुला वाटत असेल, माझं आयुष्य असंच राहणार का, माझी परिस्थिती कधी बदलेल का, माझ्यासाठी चांगला काळ कधी येईल का? स्वामी तुला सांगतात, ही वेळ कायमची नाही. जसा दिवस संपतो आणि रात्र येते, तशीच रात्र संपते आणि पुन्हा पहाट होते. तुझ्या आयुष्यात ही फाट येणारच आहे. पण त्याआधी तुला एक गोष्ट शिकावी लागेल, स्वतःवर विश्वास ठेवायला. तू इतका काळ दुसऱ्यांच्या मतावर जगलास. कुणी कौतुक केलं तर आनंदी झालास, कुणी टीका केली तर दुःखी झालास, कुणी जवळ आलं तर त्याला आपलंसं केलंस, कुणी दूर गेलं तर स्वतःला दोष दिलास. आता स्वामी म्हणतात, तुझं मन दुसऱ्याच्या हातात देऊ नकोस. तुझं सुख तुझ्या हातात ठेव. ज्यांनी तुला सोडलं त्यांच्या मागे धावू नकोस. काही लोक तुझ्या आयुष्यात आले आणि तुला खूप काही शिकवून गेले. काहींनी तुला प्रेम दिलं, काहींनी विश्वास दिला, काहींनी तुला फसवलं, काहींनी तुला एकटं केलं. पण प्रत्येक व्यक्ती कायम तुझ्यासोबत राहण्यासाठी आलेली नसते. काही लोक धडा बनवून येतात आणि हे स्वीकारायला शिकलं की मन हलकं होतं. जो तुला सोडून गेला आहे त्याच्या मागे धावत बसू नकोस. जो तुझ्याशी बोलत नाही त्याच्याकडून उत्तर मागत बसू नकोस. जो तुला समजून घ्यायला तयार नाही त्याला स्वतःची बाजू सिद्ध करत बसू नकोस. ज्याला तुझी उपस्थिती जाणवत नाही त्याला तुझी अनुपस्थिती जाणवू दे. तू शांत राहा.
तुझं कर्म बोलू दे, तुझं आयुष्य बोलू दे, तुझ्या मनातील भीती सोड. तुला बदलायचं आहे, पण तुला भीती वाटत आहे. लोक काय म्हणतील, माझ्यासोबत गैरसमज झाला तर, माझ्यामुळे कुणाला वाईट वाटलं तर. सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करणारा माणूस शेवटी स्वतः दुःखीच होतो. तुला प्रत्येकाला उत्तर देण्याची गरज नाही, प्रत्येक आरोपांचं स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, प्रत्येक गैरसमज दूर करण्याची जबाबदारी तुझी नाही. कधी कधी शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. जिथे तुझं सत्य तुला माहीत आहे, तिथे प्रत्येकाला सत्य पटवून देण्याची गरज नाही. आता स्वतःला प्राधान्य दे. स्वतःवरती प्रेम करणं म्हणजे स्वार्थी होणं नाही. स्वतःला प्राधान्य देणं म्हणजे दुसऱ्यांना कमी लेखणं नाही. स्वतःची काळजी घेणं म्हणजे कोणाचा अपमान करणं नाही. तुला थकवा आला आहे तर थांब. मन दुखलं असेल तर स्वतःला वेळ दे. एखाद्या व्यक्तीपासून अंतर ठेवणं आवश्यक असेल तर तेही ठेव. जिथे सतत अपमान होतो तिथून दूर हो. जिथे तुझी किंमत नाही तिथे स्वतःची किंमत सिद्ध करत बसू नकोस. कारण बाळा, तुझी किंमत कोणाच्या वागण्यावर अवलंबून नाही. तुझं नशीब बदलण्याआधी स्वामी तुझा स्वभाव बदलत आहेत. कधी कधी आपण स्वामींकडे प्रार्थना करतो, स्वामी माझी परिस्थिती बदला. पण स्वामी आधी परिस्थिती बदलत नाहीत, ते आधी आपल्याला बदलतात. कारण परिस्थिती बदलली आणि आपण तसंच राहिलो तर पुन्हा तीच समस्या आपल्या आयुष्यात येते. म्हणूनच कदाचित स्वामी तुला काही लोकांपासून दूर करत आहेत. कदाचित काही नाती तुटत आहेत. कदाचित काही योजना फसत आहेत. कदाचित तुला एकटेपणा जाणवत आहे. पण बाळा, याचा अर्थ स्वामी तुझ्यापासून दूर गेले असे नाही. कदाचित ते तुला अशा मार्गावर घेऊन जात आहेत जिथे तुझ्या आयुष्याला नवी दिशा मिळणार आहे. जे तुटतंय ते नेहमी नुकसान नसतं, कधी कधी नव्याची सुरुवात असते. आता एक संकल्प कर. आजपासून स्वतःशी एक वचन दे. मी चांगला राहीन, पण स्वतःचा गैरफायदा होऊ देणार नाही. मी प्रेम करीन, पण स्वतःला विसरणार नाही. मी माफ करीन, पण त्याच चुका पुन्हा सहन करणार नाही. मी मदत करीन, पण माझी शांतता गमावून नाही. मी प्रत्येकाचा आदर करीन, पण माझा अपमान सहन करणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी माझ्या आयुष्याची जबाबदारी दुसऱ्यांच्या हातात देणार नाही. ही वचन तू स्वतःला दे. आणि शेवटचा स्वामी संदेश आहे बाळा, तुझ्यावर ही वेळ आली आहे कारण तू वाईट आहेस म्हणून नाही, तर कदाचित तू स्वतःला खूप काळ विसरलास म्हणून. तू दुसऱ्यांना समजून घेत राहिलास, पण स्वतःला समजून घेतलं नाहीस. तू दुसऱ्यांना माफ करत राहिलास, पण स्वतःच्या मनावर झालेल्या जखमा भरू दिल्या नाहीस. तू दुसऱ्यासाठी उभा राहिलास, पण जेव्हा तुला आधार हवा होता तेव्हा तू एकटाच उभा राहिलास. आता स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. आता मागे वळून पाहू नकोस. ज्यांनी तुला दुखवलं त्यांच्याकडून न्याय मिळण्याची वाट पाहू नकोस. स्वामी न्याय करतील. ज्यांनी तुझ्याशी चुकीचं केलं त्याच्याबद्दल मनात विष ठेवू नकोस. त्यांचं कर्म त्यांना उत्तर देईल. तू फक्त तुझा मार्ग धर. तुझं मन स्वच्छ ठेव. तुझं कर्म चांगलं ठेव आणि स्वामींचं नामस्मरण करत राहा. कारण जिथे माणसाची साथ संपते तिथूनच स्वामींची साथ सुरू होते. आजपर्यंत तू खूप सहन केलं आहेस. आता रडायचं नाही. आता स्वतःला कमी समजायचं नाही. आता प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला दोष द्यायचा नाही. डोकं वर करून चालायचं. कारण तुझ्या आयुष्यातील ही शेवटची अंधारी रात्र आहे असं समजून पुढे जा. उद्याची पहाट कशी असेल हे तुला आज दिसत नाही, पण स्वामींना ते दिसत आहे. आणि स्वामी म्हणतात, तू फक्त चालत राहा, मार्ग मी तयार करीन. शेवटी हात जोडून म्हण, ओम श्री स्वामी समर्थ. माझ्या मनाला शक्ती द्या. माझ्या चुका मला समजण्याची बुद्धी द्या. वाईट लोकांपासून दूर राहण्याची शक्ती द्या. स्वतःची किंमत ओळखण्याची जाणीव द्या. आणि कोणतीही परिस्थिती आली तरी तुमच्यावरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. अशी प्रार्थना स्वामींकडे करा. बाळा, हा व्हिडिओ जर तुझ्या काळजाला भिडला असेल, तुझ्या आयुष्यातील काही घटना सुधारणार असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नको. आणि ज्यांना ज्यांना या व्हिडिओची गरज आहे त्यांना शेअर करायला देखील विसरू नको. कारण स्वामींचा तू बाळ आहे. स्वामींना तुझी काळजी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नको.